युनियन, इंटरसेक्शन आणि कॉम्प्लिमेंट या तिन्ही थिंग्स या एक्झाम्पलमध्ये आहेत, ज्यात आपल्याला एक युनिव्हर्सल सेट दिलेला आहे यू इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9. सेट ए दिलेला आहे 2 4 6 8 आणि सेट बी दिलेला आहे 2 3 5 7. and we have to verify these two. हे दोन रिझल्ट्स, दोन रिलेशन्स आपल्याला व्हेरीफाय करायचे आहेत. बेसिकली हे दोन रिझल्ट फक्त या एक्झाम्पलसाठी नाही, तर या सेट थेरीमध्ये आपल्याला खूप महत्त्वाचे रिझल्ट्स आहेत. हे दीज टू आर कॉल्ड डी मॉर्गन्स लॉ. हे जे दोन आहेत त्यांना म्हटलं जातं डी मॉर्गन्स लॉ. A union B bracket complement equal to A complement intersection B complement. And second one is A intersection B bracket complement equal to A complement union B complement. डी मॉर्गन्सचे दोन लॉ भरपूर ठिकाणी आहेत, जसं सेट थेरीमध्ये आहे, प्रोबॅबिलिटीमध्ये आहेत, त्यानंतर मॅथमॅटिकल लॉजिक हा 12चा सेक्शन आहे त्याच्यामध्येही आहेत. इवन जे तुमचा डिजिटल फंडामेंटल्स आहेत, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे फंडामेंटल्स आहेत, त्याही ठिकाणी हे डी मॉर्गन्स लॉ आहेत. हे डी मॉर्गन्सचे दोन लॉ सगळीकडे त्यांचं मिनिंग सिमिलर आहे, फक्त नोटेशन्स बदलत जाणार आहेत. त्यामुळं एकदा फंडामेंटली हे मिनिंग परफेक्टली लक्षात राहिलं तर भरपूर ठिकाणी ॲप्लिकेबल असणारे हे दोन लॉ आहेत. दॅट इज डी मॉर्गन्स लॉ. त्याचं काय म्हणणं आहे, ए युनियन बी ब्रॅकेटचा कॉम्प्लिमेंट इक्वल टू आहे ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. ए युनियन बी ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. म्हणजे दोन सेटचं आधी युनियन घेऊन ब्रॅकेटचा कॉम्प्लिमेंट घेतला काय, दोन सेटचं आधी युनियन घेऊन ब्रॅकेटचा कॉम्प्लिमेंट घेतला काय, किंवा दोघांचा कॉम्प्लिमेंट घेऊन त्याचं इंटरसेक्शन घेतलं काय, ह्या दोन व्हॅल्यू इक्वल असतात. याला जर वर्डिंगमध्ये आपण रिप्रेझेंट करायचं म्हटलं तर ते काय होईल, कॉम्प्लिमेंट ऑफ युनियन ऑफ टू सेट्स, कॉम्प्लिमेंट ऑफ युनियन ऑफ टू सेट्स इज इक्वल टू इंटरसेक्शन ऑफ दियर कॉम्प्लिमेंट्स. कॉम्प्लिमेंट ऑफ युनियन इज इक्वल टू इंटरसेक्शन ऑफ कॉम्प्लिमेंट्स. आधी आपण हे व्हेरीफाय करू, त्या प्रोसेसमध्येच लक्षात येईल याचं मिनिंग काय आहे ते. समजा आपल्याला लेफ्ट हँड साईड तयार करायची आहे, तर आधी आपल्याला ए युनियन बी हा ब्रॅकेट तयार करावा लागेल. मग सेट ए युनियन बी. ए युनियन बी युनियन घेत असताना एचे सर्व एलिमेंट येतील 2 4 6 8 आणि बीचे सर्व एलिमेंट येतील 2 3 5 7 पैकी 2 ऑलरेडी आलेला आहे, म्हणजे पुढे फक्त 3 5 7 हे एलिमेंट्स ॲड होतील. दॅट इज ए युनियन बी. नाव ए युनियन बी ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट, म्हणजे या सेटचा कॉम्प्लिमेंट आपल्याला घ्यायचा आहे. दोन सेटचं युनियन घेऊन मग कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे. हे लेफ्ट साईडचं मिनिंग आहे. येस, कोणकोणते एलिमेंट येतील, ए युनियन बी ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट
म्हणजे हे 2 4 6 8 3 5 7 हे एलिमेंट सोडून युनिव्हर्सलचे सर्व एलिमेंट, हे एलिमेंट सोडून युनिव्हर्सलचे सर्व एलिमेंट कोणकोणते एलिमेंट येतील? 1 येईल, 1 येईल. आता 2 इथे आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 पण आहे, 7 आहे, 8 आहे, 9 नाही आहे, म्हणजे 1,9. लेट दिस इज इक्वेशन 1. लेफ्ट साइड काय? कॉम्प्लिमेंट ऑफ युनियन. लेफ्ट साइड इज कॉम्प्लिमेंट ऑफ युनियन. आता राईट साइड तयार करण्यासाठी आधी आपल्याला ए डॅश आणि बी डॅश हे दोन सेपरेट सेट तयार करावे लागतील. म्हणजे सेट ए चा कॉम्प्लिमेंट, ए चा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए या सेटचे एलिमेंट सोडून युनिव्हर्सलचे बाकी सर्व. ए या सेटचे एलिमेंट सोडून युनिव्हर्सलचे बाकी सर्व. मग ए या सेटचे एलिमेंट काय? टू 4 6 8 2 4 6 8 बरोबर. हे 4 एलिमेंट सोडून बाकी सर्व म्हणजेच ए डॅश मध्ये कोणकोणते एलिमेंट येतील? 1 3 5 7 9 बरोबर. 1 3 5 7 9 ए डॅश. आणि बी डॅश बी कॉम्प्लिमेंट इक्वल टू बी या सेट मधले एलिमेंट सोडून युनिव्हर्सलचे सर्व एलिमेंट लिहायचे. बी या सेट मधले एलिमेंट सोडून युनिव्हर्सलचे सर्व एलिमेंट. बी मध्ये कोण कोण आहेत? 2 3 5 7. मग हे 2 3 5 7 सोडून युनिव्हर्सलचे सर्व बरोबर आहे. 2 येणार नाही, 3 येणार नाही, 5 येणार नाही, 7 येणार नाही. बाकी सर्व एलिमेंट येतील. म्हणजेच काय? 1 4 6 8 9. ओके. आणि आता या दोन्ही सेटचं घ्यायचं इंटरसेक्शन. म्हणजे ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश, ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश. या दोन सेट मध्ये असणारे कॉमन एलिमेंट कोण कोण आहेत? 1 आणि 9. दोनच तर एलिमेंट कॉमन आहेत बरोबर. ए डॅश आणि बी डॅश मध्ये दोनच एलिमेंट कॉमन आहेत. कुठले? 1 आणि 9. इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 A union B bracket complement equal to A complement intersection B complement. A union B bracket complement equal to A complement intersection B complement. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ युनियन इज इक्वल टू इंटरसेक्शन ऑफ कॉम्प्लिमेंट्स. म्हणजे ब्रॅकेटचं कॉम्प्लिमेंट घेतल्यानंतर काय होतं? थोडक्यात रूलचा अर्थ, ए युनियन बी आहे, ब्रॅकेटचा जर कॉम्प्लिमेंट घेतला
तर ए चा कॉम्प्लिमेंट सेपरेट होतो, ए चा कॉम्प्लिमेंट सेपरेट होतो, बी चाही कॉम्प्लिमेंट सेपरेट होतो. ब्रॅकेटचा कॉम्प्लिमेंट घेतला तर ए चा कॉम्प्लिमेंट सेपरेट, बी चा कॉम्प्लिमेंट सेपरेट आणि मधला जो युनियन आहे त्याचा होतो इंटरसेक्शन. ह्या रूलला मिनिंग आहे आणि हे मिनिंग युटिलाइज करायचं आहे आपल्याला व्हर्बल एक्झाम्पल्समध्ये सुद्धा आणि पुढे प्रोबॅबिलिटी मॅथमॅटिकल लॉजिक या ठिकाणी सुद्धा. ओके, सिमिलर मिनिंग याचं पण आहे. ब्रॅकेटचा कॉम्प्लिमेंट घेतला, ए कॉम्प्लिमेंट सेपरेट, बी कॉम्प्लिमेंट सेपरेट. जसं आपण अल्जेब्रामध्ये मायनसनी मल्टिप्लाय करतो ना, दोघांनाही सेपरेट मल्टिप्लाय, तसं इथे सेपरेशन होईल पण मधल्या युनियनचा होतो इंटरसेक्शन, इंटरसेक्शनचा होतो युनियन. सो कॉम्प्लिमेंट ऑफ युनियन ऑफ टू सेट्स इज इक्वल टू intersection of their complements. Complement of union is equal to intersection of complements. आणि याचं काय होईल मिनिंग? कॉम्प्लिमेंट ऑफ इंटरसेक्शन इज इक्वल टू युनियन ऑफ कॉम्प्लिमेंट्स. दोन सेटच्या युनियनचं जर कॉम्प्लिमेंट घेतलं तर ते इक्वल टू असतं त्यांच्या कॉम्प्लिमेंटचं इंटरसेक्शन. आणि दोन सेटच्या इंटरसेक्शनचं जर कॉम्प्लिमेंट घेतलं तर ते इक्वल टू असतं त्यांच्या कॉम्प्लिमेंटच्या युनियन एवढं. ओके, आता सेकंड पार्ट आपण प्रूव्ह करू. सेकंड पार्ट प्रूव्ह करत असताना आधी आपल्याला तयार करावं लागेल लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइडसाठी हा ब्रॅकेट मिळवावा लागेल आधी. ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए आणि बी चे कॉमन एलिमेंट्स. ए आणि बी चे कॉमन एलिमेंट्स कोणकोणते आहेत? फक्त 2 हा एलिमेंट कॉमन आहे म्हणजे इथे 2 येईल. याचा जर कॉम्प्लिमेंट घेतला ए इंटरसेक्शन बी ब्रॅकेटचा कॉम्प्लिमेंट, तर हा 2 सोडून युनिव्हर्सलचे सर्व एलिमेंट येतील. बरोबर आहे, कारण याच्यामध्ये एकच एलिमेंट आहे 2. हा 2 सोडून युनिव्हर्सलचे सर्व एलिमेंट म्हणजे काय काय येतील? 1 3 4 5 6 7 8 9. ही झाली लेफ्ट हँड साइड. आणि राईट हँड साइड साठी ए डॅश युनियन बी डॅश. आपल्याकडे ए डॅश बी डॅश दोन्ही तयार करून ठेवलेत आपण. ए डॅश युनियन बी डॅश. ए डॅश म्हणजे हा सेट. हे सर्व घ्यायचेत, हे पण सर्व घ्यायचेत. मग आधी आपण ए डॅशचे सर्व एलिमेंट लिहिले. 1 3 5 7 9. आणि युनियन बी डॅशचे सर्व एलिमेंट हे सर्व लिहायचेत. त्यातला 1 ऑलरेडी आलाय. 4 6 8. आणि 9 पण ऑलरेडी आलाय. इक्वेशन 3 आणि 4 या दोन्ही मधले सेट इक्वल आहेत का बघा. दोन्ही मधले सेट इक्वल आहेत का चेक करा. येस सर. बघा 1 आहे, 3 आहे, 4 5 6 7 8 9 आहेत सर्व सारखे.
क्रम बदललेला असला तरी एलिमेंट तेच आहेत. फ्रॉम 3 and 4 वी कॅन राईट ए इंटरसेक्शन बी ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट. So these two are De Morgan's law. हे जे दोन आहेत या दोघांनाही म्हटलं जातं डी मॉर्गन्स लॉ. प्रोबॅबिलिटी या टॉपिकमध्ये हेच लॉ याच नावाने याच अर्थाने आहेत, फक्त तिथे यांना ब्रॅकेट प्रोबॅबिलिटी ऑफ असं आहे, बाकी काही नाही. लॉजिकमध्ये नोटेशन बदलणार आहेत पण मिनिंग सेम राहणार आहेत. त्यामुळं केअरफुली हे दोन लॉ लक्षात ठेवायचे आहेत, विथ नेम अँड विथ मिनिंग. याचे मिनिंग आपण आणखी व्हेन डायग्राममध्ये आणि व्हर्बल एक्झाम्पलमध्ये परत डिस्कस करणार आहेत. टेक डाऊन दिस प्रूफ. प्रूफ लिहून घ्या. See this question now. Fill in the blanks to make each of the following a true statement. सिंपल क्वेश्चन आहे पण थिअरॉटिकल रिझल्ट्स आहेत हे, जे आपल्याला थिअरॉटिकल कन्सेप्ट म्हणून पण युजफुल ठरणार आहेत. यात कुठलाही सेट आपला दिलेला नाही आहे, त्यातले एलिमेंट दिलेले नाही आहेत, पण इन जनरल कुठल्याही सेटसाठी फॉर एनी सेट फर्स्ट आहे ए युनियन ए डॅश. काय येईल बरं? ए युनियन ए डॅश. युनिव्हर्सल सेट. काय येणार? कुठले एलिमेंट येणार त्यामध्ये? युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट. करेक्ट. कारण ए युनियन ए डॅश, ए डॅश म्हणजे ए मध्ये नसलेले पण युनिव्हर्सल सेटमध्ये असलेले. त्याला एक्झाम्पलवरून पण तुम्ही पाहू शकता की समजा इथेच आपण बघूया ए मध्ये 2 4 6 8 हे 4 एलिमेंट आहेत. ए डॅश मध्ये हे सोडून युनिव्हर्सलचे सगळे आहेत. हे सोडून म्हणजे 1 3 5 7 9. मग ते 1 3 5 7 9 आणि 2 4 6 8 दोन्हीचं जर युनियन घेतलं तर हा पूर्ण सेट मिळेल. बरोबर आहे. हा ए आणि हा ए डॅश दोन्हीचं जर युनियन घेतलं तर नेहमीच आपल्याला काय मिळणार? पूर्ण युनिव्हर्सल सेट मिळणार. कारण युनियन घेताना ए चे तर सगळे येणार आणि जे ए मध्ये नाहीत ते पण युनिव्हर्सलचे सगळे येणार ए डॅशचे. बरोबर. ए चे सर्व येणार आणि ए मध्ये नसणारे पण सर्व येणार, म्हणजे युनिव्हर्सलचे सर्व एलिमेंट येणार. आणि त्यामुळं ए युनियन ए डॅश इज ऑलवेज इक्वल टू युनिव्हर्सल सेट. ए युनियन ए डॅश इज ऑलवेज इक्वल टू युनिव्हर्सल सेट. मग ए इंटरसेक्शन ए डॅश काय येईल सांगा? ए इंटरसेक्शन ए डॅश नल सेट. नल सेट येणार. कारण ए म्हणजे ए मध्ये असणारे एलिमेंट, ए डॅश म्हणजे ए मध्येच नसणारे एलिमेंट. तर असा कुठला एलिमेंट असेल का की जो ए मध्ये आहे पण आणि नाही पण? असं होईल का? असं होईल का?
एखादा एलिमेंट जर ए मध्ये एकतर असेल किंवा नसेल, दोन पैकी काहीतरी एक आहे ना. असं कधी शक्य आहे का की एक एलिमेंट असा आहे की जो ए मध्ये आहे पण आणि ए मध्ये नाही पण? असं होईल का? नॉट पॉसिबल. म्हणजे या दोन सेटमध्ये एकही एलिमेंट कॉमन असणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए हा सेट डिनोट करतोय सेट ऑफ स्टुडंट्स हु आर प्रेझेंट फॉर द लेक्चर. मग ए डॅश काय असणार? हु आर नॉट प्रेझेंट फॉर द लेक्चर. असा एखादा स्टुडंट असेल का की जो प्रेझेंट पण आहे आणि नाही ऍबसेंट पण आहे? नॉट पॉसिबल. एक तर प्रेझेंट असेल किंवा ऍबसेंट असेल, दोन्हीपैकी काहीतरी एक. दोन्हीमध्ये कॉमन एकही एलिमेंट असणार नाही आणि त्यामुळं ए इंटरसेक्शन ए डॅश इज ऑलवेज फाय और एम्प्टी सेट. ओके. त्यानंतर नंबर 2, बी केअरफुल नाव. फाय डॅश इंटरसेक्शन ए इक्वल टू काय येईल असं विचारलंय. सेट ए. काय येईल बरं? सेट ए. सेट ए. कसं? यासाठी आपल्याला एक माहिती पाहिजे. थिंक फाय डॅश म्हणजे काय? फाय डॅश काय? युनियन सेट. फाय डॅश म्हणजे काय? व्हॉट इज फाय डॅश? फाय डॅश म्हणजे फाय मध्ये नसणारे एलिमेंट. तर फाय तर स्वतःच एम्प्टी आहे, त्यात एकही एलिमेंट नाहीये. तो सोडून युनिव्हर्सलचे सर्व एलिमेंट. म्हणजे समजा इथे ए डॅश लिहिताना काय केलं आपण? ए चे एलिमेंट सोडून युनिव्हर्सलचे सर्व लिहिले. तर फाय डॅश लिहिताना काय होईल? फाय हा सेट म्हणजे हाय, याचे एलिमेंट सोडून युनिव्हर्सलचे सर्व. तर यात काही नाहीच, सोडणार काय? बरोबर. म्हणजे युनिव्हर्सलचे सगळेच घ्यावे लागतील की नाही? येते का लक्षात? यामध्ये एकही एलिमेंट नाहीये, मग हे सोडून युनिव्हर्सलचे सर्व म्हणजे युनिव्हर्सलचे सगळेच घ्यावे लागतील, कारण या दोन्हीत एकही एलिमेंट कॉमन नसणार. बरोबर. आणि त्यामुळं फाय डॅश इज ऑलवेज इक्वल टू युनिव्हर्सल सेट. आता बऱ्याच जणांचं कन्फ्युजन सुरू होतं इथून पुढं. ते याच्यामध्ये युनियन आणि युनिव्हर्सल हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे सेट आहेत. दोन्हीचा अर्थ वेगळा आहे, दोन्हीचं स्पेलिंग वेगळं आहे, दोन्हीचा उच्चार वेगळा आहे. जरी सुरुवात दोन्हीची यू पासून असली, नोटेशन मध्ये युनिव्हर्सल म्हणजे यू आहे आणि युनियन हे असं आहे. फरक आहे दोन्हीत. युनियन वेगळा प्रकार आहे, युनिव्हर्सल वेगळा प्रकार आहे. या दोन्हीत कन्फ्युजन नको आहे.
युनियन हे दोन सेटचं एकत्रीकरण असतं. युनियन इज अ ऑपरेशन. दोन सेट कंबाईन करण्याची ती प्रोसेस आहे. दोन सेट कंबाईन करून मिळणारा सेट, त्याला म्हणायचं युनियन. आणि युनिव्हर्सल पूर्ण वेगळा शब्द आहे. युनिव्हर्सल सेट म्हणजे असा सेट की जो दिलेल्या सर्व सेटचा सुपर सेट आहे. तो एकटाच असतो, तो एकच सेट आहे. तो दोन सेटचं कॉम्बिनेशन वगैरे काही नाही, तो एकटा आहे, एक सेट. युनिव्हर्सल. ह्या दोन्हीत कन्फ्युजन नको आहे, हे क्लिअर करा जर असेल तर. युनियनचा अर्थ वेगळा, युनिव्हर्सलचा अर्थ वेगळा. फक्त यू पासून सुरुवात दिसते म्हणून युनियन असं नको आहे. ओके. फाय डॅश म्हणजे युनिव्हर्सल सेट, नॉट युनियन सेट. फाय डॅश म्हणजे युनिव्हर्सल सेट, युनियन सेट नाही. गॉट दिस पॉइंट. मग आता फाय डॅश इंटरसेक्शन ए घ्यायचं आहे. फाय डॅशच्या जागी आपण युनिव्हर्सल सेट लिहू शकतो. आणि इंटरसेक्शन ए. तर युनिव्हर्सल सेट आणि ए ह्या दोन्हीत कॉमन कोण? सेट ए. कारण ए हा त्याचा सबसेट आहे. ए हा युनिव्हर्सल सेटचा सबसेट आहे. म्हणजेच याचं इंटरसेक्शन घेतलं तर काय येणार? म्हणून फाय डॅश इंटरसेक्शन ए इक्वल टू ए. असे काही कन्फ्युजन क्रिएट करणारे सोपे सोपे क्वेश्चन असतात. फंडामेंटल्स परफेक्ट ठेवा. नंबर 4 यू डॅश इंटरसेक्शन ए. काय येईल बरं? यू डॅश इंटरसेक्शन ए. नल सेट. नल सेट. कारण फाय डॅश इक्वल टू जर यू आहे तर यू डॅश इक्वल टू काय ना? फाय. कारण युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट. युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? युनिव्हर्सल सेट मधले एलिमेंट सोडून बाकी सर्व एलिमेंट. बरोबर. युनिव्हर्सल सेट मधले एलिमेंट सोडून बाकी सर्व. पण युनिव्हर्सल सेट मधलं जर सोडलं तर बाकी राहिलं काय? कारण युनिव्हर्सल मध्ये सगळेच येतात आणि सगळेच सोडलं तरी कामा शिल्लक राहणार. बरोबर. आणि त्यामुळं यू डॅश इक्वल टू फाय. आपल्याला व्हॅल्यू लिहायची आहे यू डॅश इंटरसेक्शन ए. यू डॅश म्हणजे फाय. फाय इंटरसेक्शन ए. कोणताही सेट आणि एम्प्टी सेट याच्यात काही कॉमन असेल का? कुठलाही सेट ए आणि एम्प्टी सेट याच्यात काही कॉमन असेल का? नाही. म्हणजेच इक्वल टू फाय. त्यामुळे ह्या एम्प्टी स्पेसला काय येणार? ओके. लक्षात आला क्वेश्चन? हे लिहून घ्या आणि हे पॉइंट्स पण नोट डाऊन करा. हे फाय डॅश इक्वल टू यू, यू डॅश इक्वल टू फाय. Now see here the question. क्वेश्चन काय पहा केअरफुली. एकाच वाक्यात उत्तर आहे.
फक्त मिनिंग लक्षात घ्या क्वेश्चनचं. लेट यू बी द सेट ऑफ ऑल ट्रायंगल्स इन ए प्लेन. यू बी द सेट ऑफ ऑल ट्रायंगल्स इन ए प्लेन. यू म्हणजे प्लेनमध्ये असलेल्या सर्व ट्रायंगलचा सेट. म्हणजे थोडक्यात युनिव्हर्सल सेटमध्ये सगळ्या प्रकारचे ट्रायंगल येणार आहेत. क्लिअर? युनिव्हर्सल सेटमध्ये सगळ्या प्रकारचे ट्रायंगल्स येणार आहेत. इफ A is the set of all triangles with at least one angle different from 60. With at least one angle different from 60. म्हणजे A या सेटमध्ये असे ट्रायंगल येणार आहेत. पहा U काय, X such that X is a triangle. त्यात सर्व प्रकारचे ट्रायंगल आले. A काय, X such that X is set of X is set of नाही, A is set of. A हा सेट आहे पण X हा एलिमेंट आहे. X is a triangle with at least one angle different from 60 degree. A dash मध्ये कुठले एलिमेंट असतील ते सांगायचं आहे. याचा कॉम्प्लिमेंट सांगायचा आहे. व्यवस्थित विचार करा आणि आन्सर द्या. ए या सेटमध्ये असे ट्रायंगल आहेत की ज्याचा किमान एक तरी अँगल 60 नसावा. एक तरी अँगल 60 नसावा. त्याच्या अपोजिट काय, 60 नसावाच्या अपोजिट 60 असावा. आणि ॲटलिस्टच्या अपोजिट ऑल. ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी, कमीत कमी त्याच्या अपोजिट ऑल म्हणजे सगळे. आणि 60 नसावा त्याच्या अपोजिट 60 असावा. म्हणजे यात असे ट्रायंगल येतील की ज्याचे सगळे अँगल 60 आहेत. X such that X is a triangle with all angles 60 degree. म्हणजेच X such that X is an equilateral triangle. X is an equilateral triangle. Got this? बेसिकली वर्बल क्वेश्चन्स सॉल्व करत असताना आता सेट, त्याच्यामधले एलिमेंटची संख्या, त्यांच्यामधले रिलेशन्स, त्यांचं युनियन, त्यांचं इंटरसेक्शन, या सर्व थिंग्स फॉर्म्युल्यासोबतच व्हेन डायग्रामनी खूप चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट करता येतात. व्हेन डायग्राम इज बेसिकली द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स. 2 सेट असतील, 3 सेट असतील, 3 पेक्षा जास्त नसतात आपल्याला, त्या सेटमधले रिलेशन्स, त्या सेटमधले कॉम्बिनेशन्स, त्यांचे ऑपरेशन्स, कॉम्प्लिमेंट, युनियन, इंटरसेक्शन आणि त्याच्यानुसार त्यांच्या एलिमेंटची संख्या, या सर्व थिंग्स या आपण व्हेन डायग्राम्सनी
रिप्रेझेंट करू शकतो, फाइंड आउट पण करू शकतो. त्यासाठी काही रिझल्ट्स आहेत, काही फॉर्म्युले आहेत, काही मिनिंग आहेत. पण व्हेन डायग्राम हा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात सिंपल वे आहे अशा प्रकारचे व्हर्बल एक्झाम्पल्स किंवा व्हर्बल क्वेश्चन्स हे सॉल्व करण्याचा किंवा इव्हॅल्युएट करण्याचा. ओके, सो दॅट विल बी आवर नेक्स्ट सेक्शन व्हेन डायग्राम्सचा. ठीक आहे, आधी हे कम्प्लीट करा, याचं सोल्युशन वगैरे